उद्धव ठाकरे यांचं हे भाषण शेवटपर्यंत पहा. अरे ठाकरे कुटुंबियांवरची पुस्तकं प्रकाशन करणं याला खूप मोठं धाडस लागतं ह्या काळामध्ये, ते तुम्ही दाखवलं. दोस्तो हो, पुढे उद्धव साहेब ठाकरे यांनी जे वाक्य वापरलेलं आहे ते काळजाला लागणार आहे, हृदयाला स्पर्श करणार आहे. किती मार्मिक आणि हृदयस्पर्शी वाक्य उद्धव साहेब ठाकरे बोललेले आहेत, पहा. फार उत्तम पद्धतीने तुम्ही हे सगळे विषय मांडत असता आणि आज बऱ्याच दिवसानंतर मी काय बोलावं हा मला प्रश्न पडला आहे. कारण आमचं कौतुक असं कधी एवढ्यात केल्याचं माझ्या तरी ऐकवत नाही आहे. ठाकरे कुटुंब आणि कौतुक, आता तुमचं कौतुक आहे हा भाग वेगळा, मुलाचं नाव कुठे, हां म्हणजे तुम्ही एक कौतुक केलं आमचं, तो भाग वेगळा, पण इतर कोणी आमचं कौतुक कधीच करत नाही. तरी देखील आम्ही ठीक आहे, जे काय आहे, जे देता येणं शक्य असेल ते देत असतो. या पुस्तकाची जेव्हा मी नावं पाहिली तेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे हो खरं आहे, मार्मिक प्रबोधनाचं शतक. म्हणजे माझ्याही लक्षात नाही आलं की प्रबोधनकारांना प्रबोधनकार का म्हणतात. तर त्यांनी त्या काळात 100 वर्षापूर्वी जे एक पाक्षिक सुरू केलं होतं प्रबोधन, किती साली, 1921, आता 2026, म्हणजे 100 वर्षापूर्वी त्यांनी ते पाक्षिक सुरू करण्याचं धाडस केलं होतं. आणि नुसतं धाडसच नाही, तर त्यातनं जे काय विचार, म्हणजे विचारांच्या ठिणग्या त्या काळात त्यांनी ज्या काही मांडल्या, समाजात पेरल्या, ते मला नाही वाटत आज कोणाला जमेल. आणि त्या ठिणग्या घेऊन मग बाळासाहेब, आम्ही किती विचार मांडतोय, उद्धव ठाकरेंचे विचार मला माहीत नाही मी किती विचार देतो, आम्ही आहे ते पुढे नेतोय. पण आज जर का प्रबोधनकार किंवा बाळासाहेब त्यांनी त्यांचे विचार आपण पाहिले असतील किंवा पाहिले, अगदी व्यंगचित्रसुद्धा, तर ज्यांची मदत घेऊन सत्तेवर आलेले जे सरकार आहे त्यांनीच पहिल्यांदा प्रथम त्यांना देशद्रोही ठरवलं असतं. हिंदुत्व विरोधी. काय हिंदुत्व नेमकं आहे तरी काय तुमचं? हिंदू म्हणजे काय? हिंदू धर्म म्हणजे काय? हिंदुत्व म्हणजे काय? अनेकांना असं वाटतं की उद्धव ठाकरे प्रबोधनकारांचे विचार म्हणतात. असं नाही आहे. शेवटी विचारधारा एकच आहे. प्रबोधनकारांचे विचार, बाळासाहेबांचे विचार, माझे विचार, आदित्यचे विचार, याच्यात बदल होऊ शकत नाही. पण नेमकं काळाप्रमाणे काही गोष्टी बदलाव्या लागतात, भाषाही बदलावी लागते. ज्या वेळेला मी राजकारणाची सुरुवात केली, प्रत्यक्ष मैदानात उतरलो, तेव्हा माझ्या मुलाखती घेतल्या गेल्या. मला तेव्हा पहिला प्रश्न हा ठरलेला होता की बाळासाहेबांची भाषा, तसे तुम्ही बोलत नाही. म्हटलं मला बोलताच येत नाही. म्हणजे तरी मी पंतप्रधान नाही हा भाग वेगळा, पण बोलता येत नाही हे मी मान्यच केले. पण बाळासाहेबांची भाषा जी होती, प्रबोधनकारांची जी काय भाषा होती, ती भाषा त्या काळाची गरज होती. आणि मग मी त्यांना उदाहरण दिलं. दोस्तो हो, उद्धव साहेब ठाकरे यांनी दिलेलं उदाहरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. किती समर्पक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. कोणत्या वेळी कोणते शब्द वापरले पाहिजेत, काय बोललं पाहिजे, या गोष्टीचं भान हे राज्यकर्त्याला असलं पाहिजे, राजकारणी लोकांना असलं पाहिजे. ते भान निश्चितच उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. हे तुम्हाला हे उदाहरण पाहून तुमच्या अगदी सहज लक्षात येईल. व्हिडिओ पूर्ण पहा. जसं एखादा शिल्पकार असतो, तो दगड घेतो आणि त्याला छिन्नी हातोड्यानी घण घालून किंवा टाके मारून त्याची सुंदर मूर्ती घडवतो. ते काम माझ्या वडिलांनी आणि माझ्या आजोबांनी केलेलं आहे. आज सुद्धा मी घडलेल्या मूर्तीवरती छिन्नी हातोडा घेऊन बसलो, तर तुम्ही म्हणाल काय वेडा आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणालात ना, एक जो माणूस राहिला आहे, तुम्ही दुसरा राहिलो असतो की वेडा आहे, ह्याच्या वडिलांनी आणि आजोबांनी मूर्ती घडवली आणि हा अजूनही त्याच्यावरती घण घालत बसलेला आहे. नाही, मूर्ती घडलेली आहे, तिची आता फुलं वाहून पूजा करायची आहे, ती काळाची गरज आहे. पण जर का ती मूर्ती मोडायला कोण आलं, तर मूर्तीच्या ऐवजी त्याच्यावरती घण घालणं हे माझं काम आहे आणि ते मी घालत बसणार. याला म्हणतात जबरदस्त भाषण. मूर्तीभंजक म्हणजे मूर्तीपूजक आणि असं नाही आहे, पण चांगलं घडलं आहे, समाज घडला आहे. मूर्ती म्हणजे काय? चांगला समाज. आणि तो समाज जर बिघडवण्याचा कोण प्रयत्न करत असेल, तर ज्या चिन्नीने आणि हातोड्याने माझ्या आजोबांनी घण घातले, ते घण मी त्यांच्याही डोक्यात कोणी असलं तरी घालायला कमी करणार नाही. आणि मला वाटतं मी कमी करत नाही, अजिबात करणार नाही. कशासाठी करू? कारण तेच तर आमचं काम आहे. अगदी धर्म म्हणजे काय, आजोबांनी त्या काळात लिहिलेलं आहे, त्याला आता 100 वर्ष झाली, की माणसाने धर्माला जन्म दिलेला आहे, धर्माने माणसाला नाही दिलेला. त्याच्यामुळे धर्माने माणसाच्या आयुष्यात लुडबुड करण्याचा अधिकार धर्माला नाही. माणूस आहे, त्याला कालानुरूप धर्मात जर काही सुधारणा करायची गरज असेल तर तो करण्याचा अधिकार माणसाचा आहे. धर्माने माणूस घडवता किंवा बिघडवता कामा नाही. आज सत्तेच चाललेलं आहे. माणूस घडवला जातोय का बिघडवला जातोय हाच विचार कोणी करत नाहीये. म्हणजे जे विचार आम्ही म्हणतो ते विचार हेच आहे. हे आमचं हिंदुत्व काय आहे? अनेक मी भाषणातनं, बाळासाहेबांच्या भाषणातनं मी वाक्य काढून दाखवीन की त्याच्यात म्हटलेलं की माणुसकी हाच खरा धर्म आहे, जो गाडगेबाबांचा होता, की जो भुकेला असेल त्याला अन्न, तहानला असेल त्याला पाणी, ज्याच्याकडे वस्त्र नाही त्याला वस्त्र देणं, हा खरा धर्म आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा.
हे उद्धव ठाकरे सांगत आहेत, जे आपल्या साधू संतांनी सांगितलेलं आहे. आणि ते दुर्दैवाने घडलं आणि घडल्यानंतर त्या शक्तीने हाणला टोला. ते माझं वाक्य असं होतं की आज देशामध्ये युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती जास्त माजलेली आहे किंवा फसफसलेली आहे. युवा शक्ती माजलेली नाही आहे, पण बुवा शक्तीचं स्तोम जास्त माजलेलं आहे. आणि ते स्तोम म्हणजे बुवा शक्ती देशाचं काही करू शकत नाही, पण युवा शक्ती हे देशाचं भविष्य आहे. युवा शक्तीकडे दुर्लक्ष केलं तर काय होतं हे आपण बघतो. आणि मला अभिमान आहे त्या युवांचा, सगळ्या युवकांचा अभिमान आहे की आम्हाला असं वाटत होतं की अरे झालं संपलं, आता लोकशाहीने मान टाकली. पण युवानी दाखवून दिलं लोकशाहीने मान नाही टाकली, लोकशाहीने काट टाकलेली आहे, ती पुन्हा ताजीतवानी झालेली आहे. आणि हेच तर या देशाचं महत्त्व आहे. हे सगळे गुरु किंवा समाजसुधारक का लागतात की संस्कार जे आहेत ते पिढ्यानपिढ्या आतमधून पुढे 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 जात असतात. आतमधून म्हणजे मला आता आणखी नाही एक प्रश्न विचारला, मला वाटतं परवा संजय राऊत यांनी विचारला होता. हो हो, या भाषणातील प्रत्येक शब्द ना शब्द तुमच्यासाठी, तुमच्या जीवनासाठी महत्त्वाचा आहे. पूर्ण पहा की सगळेजण त्या कॉक्रोच जनता पार्टीच्या निमित्ताने एकत्र झाले, संपूर्ण देशामध्ये सगळे उभे राहिले. याचा अर्थ राजकीय पक्षांवरचा किंवा नेत्यांवरचा विश्वास उडाला का? मी म्हटलं हो उडाला. पण का उडाला? या देशात नेमका विश्वास ठेवायचा तरी कोणावर? कारण मध्ये एक मी तो जोक ऐकला होता की शिवसेना काय म्हणते, मशालीला मत द्या, मत आम्हाला मिळेल. मशालीवर शिक्का मारा, बटन दाबा, मत आम्हाला मिळेल. काँग्रेस काय म्हणतं, हातासमोरचं बटन दाबा, मत आम्हाला मिळेल. पवारसाहेब काय म्हणतात, तुतारीवरचं बटन दाबा, मत आम्हाला मिळते. आणि भाजपवाले म्हणतात बटन कोणाचंही दाबा, मत आम्हालाच मिळतं. अशा परिस्थितीत विश्वास ठेवायचा कोणावर आणि न्याय मागणार कोणाकडे? कारण ज्यांच्याकडे न्याय मागायला जावं ते 4-4 वर्ष आम्ही लटकतोय. आता उद्या परत तारीख आहे. आता उद्या 30, आज काय किती 29, उद्या 30. मी देवाकडे प्रार्थना करतो की 29 जुलै तारीख न मिळू, म्हणजे पुन्हा 1 वर्ष पुढे गेलं. म्हणजे इकडे लोकशाहीचा मुडदा पाडला जातोय, संविधान पायदळी तुडवलं जातंय, तरी कोणाला काही पडलेलं नाही. बेफिकीरपणाने राज्य करतायत. देशातल्या युवकांना झुरळ म्हणून समजलं जातंय. विश्वास ठेवायचा तरी कोणावर आणि कशासाठी ठेवायचा? आणि मग जर का कोणी संतापून रस्त्यावरती आला न्याय हक्कासाठी, जर त्यांनी दगड हातात घेतला तर तुम्ही त्याला अतिरेकी म्हणणार? आपल्याच देशामध्ये रितसर मार्गाने जर न्याय मिळत नसेल, आणि जे बाळासाहेबांचं वाक्य आहे की जर न्याय मागून मिळत नसेल तर बेधडक कानाखाली वाजून न्याय मिळवा, तेच युवकांनी केलं. दोस्तो, हे भाषण कुणी ऐको ना ऐको, हे भाषण एकनाथ शिंदे साहेबांनी 100% ऐकलंच पाहिजे की बाळासाहेब ठाकरे यांचे विचार नेमके काय होते. या देशामध्ये झुरळ म्हणून त्यांची एखाद्या युवकांची संभावना होते, ते पेटून नाही उठणार. आणि मग मला हे सगळं आपण जे वाचत असतो कुठेतरी मनामध्ये राहत असतं. पु ल देशपांड्यांचं एक वाक्य आहे की कोणीतरी असं म्हणाले की तुमच्या युवकांच्या तोंडी गाणी काय ती सांगा, त्याच्यावर मी देशाचं भविष्य काय ते सांगतो. आज जर बघितलं तर देशाचे युवक काय म्हणतात, आझादी हम लेके रहेंगे, आझादी. आझादी काय, आपण स्वतंत्र. आता ही आझादी नेमकी कसली बाबा? मग तुम्ही म्हणाल आझादी कसली, पण पुढचं जे भूकमारी से आझादी, बेकारीपासून आझादी, अमुकपासून आझादी. कारण जे स्वातंत्र्य मिळाले ते स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्य अपेक्षित नव्हतं कोणाला. देश स्वतंत्र झाला, पण आमच्या स्वप्नातलं स्वातंत्र्य अजून मिळालं नाही. आमची स्वप्न शेवटी आम्हालाच हातामध्ये दिवा आणि काठी घेऊन पुढे जायचं असेल तर सत्ताधारी म्हणून तुमची काय गरज आहे? उतरा खाली, आम्ही बसतो तिकडे. काळे इंग्रज गेले, गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज आले, अशी परिस्थिती या राज्यकर्त्यांनी, या राजकारण्यांनी, भारतीय जनता पार्टीने करून ठेवलेली आहे. पण हेच वय आहे ज्याला आज आपण जेनझी म्हणतो. किती, मला वाटतं 13-14 वयापासून 27-28 वयापर्यंत जेनझी. मग हेच वय होतं ना. 17व्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला, जेनझीच त्याच काळात होते ना ते. ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिली, काय वय होतं? मग तेव्हा काय त्यांना कोणी, तेव्हाचे जे ज्ञानेश्वरांसुद्धा खूप विरोध झाला. महाराजांना तो मोगलांविरुद्ध लढायला लागलं. मग आजच्या युवकांना जेनझीना झुरळ म्हणणारे तुम्ही आणि शिवाजी महाराजांना पहाड का चुवा म्हणणारा अफजल खान, याच्यात फरक काय आहे? फरक काय मग त्यांनी चुवा म्हटल्यानंतर काढला कोथळा बाहेर, उद्या यांचा पडला बाहेर कोथळा, या झुरळांनी काढला, तर दोष कोणाला देणार तुम्ही? आणि मन पेटलेत. आता पेटायचं कारण तुमचं आहे, तुम्ही आहात. उद्धव साहेबांनी वापरलेले हे शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येक युवकाने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. संसदेमध्ये जी काही चर्चा चालते, खरंच त्या चर्चेचा आणि सर्वसामान्यांच्या आयुष्याचा काही संबंध आहे? आज मी जे म्हणतो ना नेहमी की कोण मंत्री आहेत तेच कळत नाही.
निर्मला सीतारामन अर्थमंत्री आहेत, ते नीट पेपर फुटल्यानंतर उसका फायदा क्या है? तुम्हाला पेपर फोडायला तिकडे त्याचं समर्थन करायला ठेवलंय की महागाई आवरायला ठेवलेलं आहे? रुपया घसरतोय त्याच्यावरती नाही बोलत, पण पेपर लीक झाला तर विद्यार्थी कशी अधिक चांगली तयारी करतात, खुर्ची सोडा. हे नालायक सगळी लोक बसलेले आहेत. गडकरी साहेब आमचे रस्ते 200 वर्षात रस्त्यावरती खड्डा पडणार नाही, 200 वर्षात एक तर रस्ता होत नाही आणि 15 दिवसामध्ये पूल कोसळतो. काय तुमची पात्रता तिकडे बसण्याची? संरक्षण मंत्री राजनाथ तिकडे चीन घुसतो ढेंगेमध्ये, मी चीन धोत्रात घुसतोय तरी काही नाही आहे. पण आमच्या सरकारमध्ये राजीनामे घेतले जात नाहीत. म्हणजे तुम्हाला देशाचं संरक्षण मंत्री म्हणून ठेवले, तुम्ही धर्माचं संरक्षण वेगळं, धर्मेंद्रचं किंवा अधर्मेंद्रचं कशाला करायला लागलात? त्याचं संरक्षण का करताय? आणि मग चर्चा जर का करायची असेल तर एक बिल आणलं होतं महिला रिझर्वेशनच्या आडून, म्हणजे इकडे महिलांवरती लाठीमार करतायत बेछूट. मी आत्ता नाही येताना बातमी बघितली, ती एक मुलगी जिने पोलीस व्हॅन अडवली, तिला आता ही गोचिडी ज्या बसल्यात ना सत्तेला चिकटून अंधभक्त, ते ट्रोल करतायत. अरे लायकी आहे का तुमची? लायकी आहे तुमची या देशात राहण्याची? ती एक युवती, तिने पोलिसांची गाडी अडवली आणि सगळ्यांना बाहेर सोडवलं. हे अंधभक्त सगळे घरातल्या घरामध्ये कोणाच्या आरत्या करतायत आणि काय करतायत? गोमूत्र चालतं यांना, गोमूत्र पवित्र आहे, पण माणसाच्या हातचं पवित्र अस्पृश्य म्हणून ते यांना पिणं पाप वाटतं. यांचं धर्म, हा यांचा धर्म. काढा ना त्या पाण्यामध्ये आणि गोमूत्रामध्ये लॅब टेस्ट करा. तुम्ही होतात ना लॅबमध्ये किती वर्ष? हा, मग तुम्हाला देतो, गोमूत्र देतो आणि नाळाचं पाणी देतो. काढा त्याच्यामध्ये काय आहे. पण इकडे ही जी काय चर्चा चालते, विधेयक आता परत आणणार, डिलिमिटेशनचं विधेयक आणण्यासाठी खासदार फोडतायत. सत्ता तुम्हाला कशासाठी दिली? तुम्हाला सत्ता देश चालवण्यासाठी दिली. अच्छे दिन आएंगे असं तुम्ही जे सांगितलं होतं म्हणून तुम्हाला सत्ता दिली. तर ते काम बाजूला ठेवून तुम्ही तुमचे सगळे मंत्री त्यांना सगळा लवाजमा देऊन तुम्ही आमचे पक्ष फोडण्यामध्ये वेळ घालवते का? कारण आम्हाला घटना बदलायचे, 2/3 बहुमत पाहिजे, नवीन विधेयक आणायचे. आणा विधेयकं चांगली आणा. जो तरुण रस्त्यावर उतरलाय त्याचं समाधान होईल असं विधेयक आणा. बरं, हे डिलिमिटेशनचं विधेयक आणल्यानंतर काय होणार? आज जे 550 खासदार आहेत ते 800-850 होणार. बरोबर, खासदार वाढतील, पुढे काय होईल? बोलायला देणार तुम्ही तेवढ्या? आजच तुम्ही सगळ्यांनी बघितलं, मी स्वतः बघत होतो, राहुल गांधी बोलताना काही त्याने एक मूर्ख शब्द वापरला, इडियट. तो असंसदीय आहे, काढून टाका, त्यांना बोलूच देत नाहीत. इतर कोणी आम्हाला सुद्धा शेवटी सदस्य संख्या किती आमची होती, तुम्ही फोडलीत. त्या सदस्य संख्येनुसार तुम्ही बोलण्याचा वेळ ठरवता. ठेवा ना, ज्याला जे बोलायचे अगदी वाह्यात बोलू नका, अजिबात नाही. पण बोलायचं ते एवढं नेमकेपणाने बोलायला त्याला वेळ तर द्या. दोस्तो, आपली विचारधारा वेगवेगळी असू शकते, पक्ष वेगवेगळा असू शकतो, मत वेगळं असू शकतं, नेता प्रत्येकाला वेगवेगळा आवडू शकतो. कोणाला शिंदेसाहेब आवडू शकतात, कोणाला आपला देवाभाऊ आवडू शकतो, कोणीही आवडू शकतं. परंतु एक गोष्ट सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे, संविधान राहिला पाहिजे, देश राहिला पाहिजे, लोकशाही राहिली पाहिजे, तरच सगळ्यांचं व्यवस्थित चालेल. नाहीतर हा देश सुद्धा राहणार नाही. हे सुद्धा प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे. हा देश आहे फक्त संविधान आहे म्हणून हा देश आहे. मला वाटतं ज्ञानेची वापरा आणि फेका. त्यांना वाटलं उद्धव ठाकरेला पण असंच नाही, पण उद्धव ठाकरे तुम्हाला गाडल्याशिवाय स्वस्त नाही बसणार. पण हे किती ह्यांची म्हणजे काय, त्याला शब्दच आता कोणता वापरावा कळत नाही. राजकीय पक्षांसुद्धा घेतात, वापरतात आणि फेकून देतात. स्वतःचं काम झालं की फेकून देतात. आणि रामाला सुद्धा तुम्ही वापरून फेकून दिलंय. ज्या रामाच्या नावावरती तुम्ही सत्ता मिळवली, त्या रामाचं मंदिर लुटता तुम्हाला लाज नाही वाटत? आणि तरी तुम्ही हिंदू आणि आम्ही मुद्दे काढले तर बघा याने हिंदुत्व सोडलं. मग तुम्ही काय सोडलं? आधी नेसलं काय होतं? आधीच तुम्ही लाज लज्जा शरम सोडली होती, त्याच्यात आणखीन फरक काय पडतोय? पण हा जो सगळा प्रकार चाललेला आहे तिकडे मग हे आमचं घराणं, आमची घराणेशाही, हो माझी घराणेशाही तर घराणेशाही, पण घराण्याची परंपरा आहे आणि जिचा मला अभिमान आहे. आणि आमच्या घराण्याचा इतिहास किमान 100 वर्षाचा हा ऑन रेकॉर्ड आहे. त्यांच्या घराण्याचं काय? कुठून आलात? नक्की कोणत्या स्टेशनवर चहा विकत होतात? म्हणजे ह्याचं काही नाहीये, आगापिछा काही नाहीये आणि जबाबदारी काही नाहीये. मेरा क्या, मैं झोला लटका के निकल जाऊंगा, देश का क्या होगा? तुमचं ठीक आहे. पण ह्या सगळ्या वातावरणामध्ये म्हणून मी म्हटलं की कौतुक ऐकणं
आणि ठाकरे कुटुंब, कौतुक आणि ठाकरे कुटुंब ह्या कदाचित दोन विरुद्ध दिशेच्या दोन गोष्टी आहेत. कारण आम्ही हे जे नाही पटत, अन्यायाला आणि ढोंगावरती लाथ मार, हे जे काय आमचं कर्तव्य आहे ते कर्तव्य बजावत आम्ही पुढे चाललेलो आहोत. आम्ही गुरु नाही आहोत. पण जे सत्य असेल, जे योग्य असेल त्याच्यासोबत खांद्याला खांदा लावून चालणारं हे आमचं कुटुंब, ही आणि आमची ही शिवसेना आहे. आणि म्हणून हर्षल, तुम्हाला मी खास धन्यवाद देतो, कारण हे सगळं संकलन करणं हे खूप मोठं काम तुम्ही केलेलं आहे. वाईरकरजी, तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो, कारण तुम्ही त्यावेळेला बाळासाहेबांचं काय झालं, एक सरत्या काळामध्ये बाळासाहेबांची एक खंत होती की अरे माझं व्यंगचित्रकार म्हणून ओळख, आणि त्यातून ते फटकारे पुस्तक जन्माला आलं. पुस्तकाचं नाव काय ठेवायचं, तर बाळासाहेबांनी सांगितलं फटकारे. पण ते फटकारे म्हणजे कसं, नुसतं रक्तबंबाळ करणारे नाही. म्हणजे ह्याच्यात सुद्धा परत मी माझ्या आजोबांचं सांगतो की आता हे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष, आपल्या देशात काय झालेलं आहे, सत्ताधारी आहे तो जनतेचा विरोधी पक्ष असतो, आणि विरोधी पक्ष आहे तो जनतेसाठी सत्ताधारी पक्ष असतो, कारण तो त्याची बाजू घेऊन लढत असतो. आम्ही सत्तेत असलो काय आणि नसलो काय, आम्ही आपल्या जनतेसोबतच असणार, जनतेसोबतच असणार नेहमी. पण आजोबाजी सांगायचे की जरूर टीका करायला पाहिजे, जे पटत नाही. म्हणजे आजोबांनी सुद्धा अगदी छत्रपती शाहू महाराज आणि माझे आजोबा यांचं चांगलं सख्य होतं, म्हणजे खूप चांगले संबंध होते. पण जे त्यांना आजोबांना पटलं नाही, तेव्हा त्यांनासुद्धा त्यांनी सांगितलं की हे योग्य नाही. म्हणजे त्यांनी त्यांच्या भाषेत त्यांच्यावरही टीका केली होती. पण टीका केल्यानंतरही दोघांचे संबंध चांगले राहिले होते. हे वैशिष्ट्य होतं, याला माणुसकी म्हणतात. की अरे ठीक आहे, हे माझं चुकलंय, चूक दाखवतो तो खरा मित्र असतो, की हे तू चुकतोयस, हे करू नकोस. आम्ही सांगायचा प्रयत्न केला, पण ते आपले त्यांना गडकरी साहेब मंत्री म्हटल्यानंतर खड्ड्याशिवाय दुसरं काय त्यांच्या नशिबी येणार भाजपच्या, आम्ही काय करू शकतो त्याला. पण टीका ही अशी असली पाहिजे की ज्याच्यावर टीका करतोय त्याला कळलं पाहिजे की अरे हे नाही, खरंच माझं चुकलंय. नुसतं रक्तबंबाळ करणं म्हणजे टीकाकार नाही आहे. वाटेल नेहमी टीकाच, म्हणजे विरोधातच लिहिणं, विरोधातच बोलणं म्हणजे टीका नाही. जे अयोग्य, योग्य आणि अयोग्य हे फार महत्त्वाचं, आणि ते नेमकेपण हेरून मग तुम्ही रेषेत न करा, शब्दात न करा. जसं आता इकडे प्रभाकर वाईरकर आहेत, प्रशांत कुलकर्णी आहेत, रोज त्यांची सुद्धा कार्टून रोज बघत असतो आपण. अनेक आणखीन सुद्धा काही व्यंगचित्रकार इकडे आले असतील, काही संपादक आहेत. कोणाच्या हातात जे काय असेल, ज्याच्या हातात लेखणी आहे तो लेखणी, ब्रश असेल तो ब्रश घेऊन सगळे प्रबोधनाचं तुम्ही काम करतायत. म्हणजे आत्ताच्या काळातले सगळे हे प्रबोधनकार आहेत, हे आत्ताच्या काळातले प्रबोधनकार आहेत. आणि तुम्ही सगळेजणं, मला असं वाटतं, जे ज्ञानेश तुम्ही सांगितलं आणि तुम्ही सुद्धा त्यातलेच आहात, हातातला दिवा, जिकडे दिव्याची गरज असेल, अंधार असेल, तिकडे प्रकाश पाडला पाहिजे. आणि स्वापद असेल तर ते नाठाळ्याच्या माथी काय, हां, तसं तुमचा ब्रश कुंचला काय असेल ते हाणा, आणि सगळे नाठाळ जे समाज बिघडवत आहेत त्यांना गारद करून टाका, आणि त्याचं तुम्ही ते कराल. दोस्तों, हे होते उद्धव बाळासाहेब आपल्याला सर्वांना ठाकरे. धन्यवाद देतो. उद्धव बाळासाहेब जय ठाकरे यांनी जे हिंद, जय भाषण महाराष्ट्र. केलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. जनतेची त्यांनी बाजू घेतलेली आहे, युवकांची बाजू घेतलेली आहे. आणि हे भारतीय जनता पार्टीवाले कशा पद्धतीने देश चालवत आहेत, देश चालवण्यामध्ये हे पूर्णपणे अकार्यक्षम आहेत. तुमच्यासारखाच मी सुद्धा नरेंद्र भाऊ मोदी यांना बळी पडलो होतो. राज ठाकरे यांनी गुजरातचा दौरा केला आणि सांगितलं एकदम ओके आहे, गुजरातचा लय भारी विकास केलेला आहे. आणि त्यामुळे सगळेजण आपण भुलून नरू भाऊला, नरेंद्र भाऊला आपण मतदान केलं. आणि त्याचे परिणाम नेमके काय झाले, हे त्याचे परिणाम स्वतः राजसाहेब ठाकरे यांच्या लगेच लक्षात आलं की यांनी मला एकदम थाटामाटामध्ये नेलं, फक्त मोजकंच दाखवलं. जसा बाहेर देशाचा राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान आपल्या देशामध्ये गुजरातमध्ये येतो आणि त्याला फक्त काही मोजके ठिकाणं दाखवले जातात, अगदी त्याच पद्धतीने राजसाहेब ठाकरे यांच्या बाबतीत झालं. आणि त्यावेळेस सोशल मीडिया एवढं नव्हतं, आणि सोशल मीडियाचा नेमकाच वापर सुरू झाला होता. आणि त्यामधून त्यांनी अशा पद्धतीने दाखवलं की जणू काय गुजरातचं त्यांनी पॅरिस केलं की काय, गुजरातचं लंडन केलं की काय, आणि याला सगळेजण भुलले. आणि आज यांनी काय चालवलेलं आहे, रस्ते में खड्डे के खड्डे में रस्ते के खड्डा मंत्री की रेल्वे मंत्री की इथेनॉल मंत्री, कोणता मंत्री हेच कळायला मार्ग नाही. सगळ्या देशामध्ये गोंधळ सुरू आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, लोकांना देशद्रोही ठरवण्यात येत आहे, स्वतः राम मंदिरातील चोरी करत आहेत, राम मंदिर लुटत आहेत, आणि एकीकडे पक्ष फोडत आहेत, राज्य करत आहेत. भ्रष्टाचार प्रचंड बोकाळलेला आहे. अर्ध्यापेक्षा जास्त पदंही अशीच इल्लिगल मार्गाने भरली जात आहेत. म्हणजे अर्ध्या नोकऱ्या ह्या पैसे देऊन भरल्या जातात. म्हणजे जो गरीब आहे, जो हुशार आहे, जो अभ्यासू आहे, ज्याला असं वाटतं की मी अभ्यास करील, मेहनत करील, माझी परिस्थिती बदलील, नोकरीला लागेल, सरकारी नोकरीला लागेल, परंतु त्या जागेवर पैसे देऊन दुसराच पैसेवाला भरला जातो. अशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे. हे अगोदरसुद्धा होतं, परंतु यामध्ये आता प्रचंड वाढ झालेली आहे. म्हणजे ज्या उद्देशासाठी
ज्यांना कदरून आपण यांना निवडून दिलं होतं, हे पहिले ठग होते आणि हे आता महाठग आहेत. आणि या सर्वामध्ये फक्त 2 वर्षाचा कार्यकाळ उद्धव ठाकरे यांना भेटला होता आणि त्यांनी काही चांगल्या गोष्टी करून दाखवल्या, ज्याचं नाव आज इतिहासामध्ये अजरामर झालेलं आहे. त्यामुळेच आपण उद्धव ठाकरे यांना लाईक करतो. तुम्ही सुद्धा लाईक करा, कॉमेंट करा आणि कॉमेंटमध्ये जय महाराष्ट्र लिहा.